तर मित्रांनो हे बघा, हे उकळलेलं पाणी आहे, ह्याच्यामध्ये हे सर्व टाकायचं म्हणजे काय आतमधला बॅक्टेरिया वगैरे असेल तो सगळा मरून जातो. तर मित्रांनो हे उकळत्या पाण्यात हे साफ केल्याच्यानं धुवून घ्यायचं. आता खास मुलांसाठी मी रेसिपी बनवतो मित्रांनो. ओनियन लसूण म्हणजे कांदा लसूण झालं ना, हे बघा कलर आणि मीठ. मित्रांनो रात्र झाले आणि आम्ही आलोय आळंबी बघायला. तर रात्रीची आळंबी काढतोय आम्ही. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आळंबीची रेसिपी पण मी दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, हे आमचे लाख्याबाई आहेत आणि रात्रीची आम्ही आळंबी काढायला आलो मित्रांनो. काढा काढा काढा. आणि हे बघा, हे आमचे भाऊबंद आहेत. हे आमचे मित्र शेठ. तुम्ही गेल्या टायमाचा व्हिडिओ पाहिलात खेकड्यांचा, तर ते हेच शेठ आहेत. खेकडे पालन वगैरेचा व्यवसाय आहे आणि त्यांचं मोठे उद्योजक आहेत मुंबईचे. पण त्यांना आवड आहे रात्रीचे असे खेकडे पकडणे, मासे पकडणे, परत रात्रीचा हे सर्व आळंबी वगैरे बघणे. हे आळंबी मित्रांनो वर्षातून एकदाच येते आणि हे नैसर्गिक आळंबी आहे ही. हे बघ हे बघ हे बघ हे बघ पायाखाली येतात तिकडे बरेच कले काढल्या उघड्या केल्या आहेत. हे बघा ही आळंबी, हे बघा हाय, ही नैसर्गिक. हे सोनं आहे मित्रांनो, सोनं सांगायचं म्हणजे हे सोनं आहे. सरपटणारे प्राणी असू शकतात, जनावर असू शकतात. काळजीपूर्वक हे काढायला लागतंय सर्व. हे बघा लाखाबाई बॅटरी अशी खाली कर, हा अशी बॅटरी कर अशी. हे बघा ही आळंबी, रात्रीचा थरार. रात्रीच्या थरारमध्ये आमचे भाऊ आहेत, हे अनिल भाऊ उद्योजक आहेत मोठे, आणि हे पण मोठे उद्योजकच आहेत. पण त्यांना छंद आहे असा आळंबी वगैरे शोधणे, मासेमारी, खेकडे. हे बघा बाई इकडे पण आहे. गेली नाही. थांबा मी दाखवतो, तुम्ही हात नका घालू. ओ शेट तुम्ही हात नका घालू, मी घालतो हात. हा तुम्ही हे पकड वाटलं. कुठं आहे? ही बघ इकडून दिसतंय मला. हा ती बघ नवीन येते. हा असं काय करताय ते बघ, खाली पण येते बघ. काढतो चौकात काढ. अजून खोल ना यार तू. खोदतो अजून खाली पण आहे. अजून आहे बघ. हो आहेत. थांबा तू इळा द्या सगळं गेमच करून टाकूया आता. सकाळी येणार होत्या ना, सकाळी नाही आहे तुमच्या. हा सकाळी हे मला नाही भेटत आहे. हे इंदुलकर ते आहे तिकडे आहे. मला उद्या सकाळला पाहिजे. इकडे द्या, इळा द्या. इकडे काढतो. बस झालं इकडे. बस झालं म्हणतो. पायाखाली पण आहे बघ. थांबा इथे येताना काढूया. मग नंतर विसरला. मित्रांनो रात्र अधिक घनदाट जंगल आणि आम्ही आलोय आळंबी शोधा. मला म्हणते तुला येड लागला. अरे येड लागला लाख्या भाई हे माझे मित्र जुने, त्यानेच सांगितलं ये म्हणून. कोण सांगल अशा? नाही कोण नाही सांगणार तुमच्याशिवाय. हे बघा मित्रांनो हे कोण सांगत नाही, गपचूप काढतात. होय ना रे? हे सांगतात. हे सांगित ना, वर्षात एकदाच येतं ना हे. 500 रुपये किलो आहे ते. मग 500 रुपये कसे 5,000 रुपये किलो घेतात नाही ते असतं काय? राहू न पाहिजे. होय सकाळी सांगितलं पाहिजे म्हणजे पाहिजे. आता सांगतो उद्या मला पाहिजे. हे राख्या आलो इथे येणार बघ. येतील तू आता ते जेवढी आहे तेवढीच कंपनी घे तुझ्या पुरता. उद्याची ती मला द्यायची ना देवाकडे जाणं घेतलं. काय झालेलं आहे सकाळी 6ला इथे येतो बघ. या पुस्तकात काय माहिती आहे म्हणजे ते कोलतीन काढा खड्डा तरी नाही कसं पाय उमलले नाही ना. हे इकडे घे. हे बघा एक टायमाची झाली तर मित्रांनो. हे बघा भरपूर झाली. काय कमी झाली? पिशवीत घ्या. घेतो थांबा.
भरपूर झाली त्याच्याकडे पण आहे. हम्म. भरपूर झाली. आणि उद्या फुलली असती ना तर केवढी झाली असती. हे बघा इथं. इथे काय ना हे काढा. हा, ते पण काढतो. इथं कुठं आहे इथे बघा, ते बघा हे तोडून ना म्हणलं ना आहे. काय दिसत हवा. हे बघ माती साईडची काढ. हे बघा आई जवळ मला म्हणजे तू गेल्या कुठे राहिला. आता कुठं करतोय तू? हे बघ हे बघ हे बघ हे बघ हम्म. हे हे वरती बघ कुठं आहे तो काढलाय. ते काढलंय. हे बघ इकडे हे बघ. थांब तू आत नको. मी नाही हे का आणि कुठं आहे. अशी काढ. काय काढलं असते हे काय काढतो ना. हे बघा काढला काय आता घे चल. भरपूर झाली, कमी नाही झाली. मच्छर चावायला लागली. इकडे बघा. हो झालं चल. राकेबाई असं केलं तर मग हे होईल ना. नको 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 नको. चल. उद्या येणार नाही हा, मी. उद्या उद्या येणार ना. बरोबर आहे. जर जर बरोबर बोलतो. नाही. भरपूर झाली. एकत्र करतो ते मधलं झाड काढते. थांब, इकडे इकडे इकडे. कशात तर मित्रांनो हे बघा, या अळंबी भेटलेल्या आहेत. त्याची रेसिपी पण मी भेटत दाखवणार. नाही तशी अशी भेटत नाही. हम्म. आबाने काय वाजता आलो. तर मित्रांनो याची रेसिपी पण मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो हे बघा, छत्रीत टाकलेली आहे. होता बोलला आला माझा. छत्रीत अळंबी टाकून घेऊन जातो. कारण छत्री अचानक त्याने फोन केला आणि आणि पाऊस पण येतोय आणि अचानक फोन केला, त्याच्यामुळे गडबडीन मी अळंबी बघायला आलोय. घेऊन आलोय अळंबी. पाऊस जोरात होता. एवढी अळंबी झालेली आहे. ते आता साफ कशी करतात ते दाखवतो. बंद कर. मित्रांनो हे सर्व असे साफ करून घ्यायचे पहिले. आतमध्ये बॅक्टेरिया म्हणजे किडे वगैरे असू शकतात. जास्त पावसाचं पाणी पडलं तर त्याच्यामध्ये किडे निर्माण होतात पांढरे पांढरे. हे सगळे बघून घ्यायला लागतं आहे. साफ एकदम स्वच्छ करायचे. नंतर पहिले हे अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचे नीट करून. हे बघा नंतर तसा. तर मित्रांनो हे बघा, हे उकळलेलं पाणी आहे. ह्याच्यामध्ये हे सर्व टाकायचं. म्हणजे काय, आतमधला बॅक्टेरिया वगैरे असेल तो सगळा मरून जातो. उकळलेल्या पाण्यात टाकायचं आहे बघा. झालं. गरम आहे. हे बघा. त्याच्यानंतर बंद. त्याच्यानंतर हे उकळलेल्या पाण्यात टाकायचं. म्हणजे आतमधल्या किडे बिडे असल्या जर बायचान्स साफ आहे तरी पण आपण काळजी घ्यायची. कारण जंगलातले मशरूम आहे ते मित्रांनो. हे बघा. बंद कर. तर मित्रांनो हे उकळत्या पाण्यात हे साफ केल्याच्यानं धुवून घ्यायचं. आता उकळत्या पाण्यात धुवून काढलं आहे आणि हे आता धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ 3-4 वेळा धुवून घ्यायचं. 3-4 वेळा. बंद कर. खास मुलांसाठी मी रेसिपी बनवतो मित्रांनो. बघा
मित्रांनो हे बघा, ही स्वच्छ धुवून झालेली आहे, दाखव पाहिजे. हे बघा, हे बघा, हे तेल टाकायचं. तेल टाकलं का ओनियन लसूण म्हणजे कांदा लसूण झालं ना. हे बघा कलर आला कांद्याला. आता तिखट मसाला, हळद जास्त कमी करायला लागेल ना. हे बघा. त्याच्यानंतर ही मशरूम फ्राय करायचं. त्यात कोकम टाकलाय. हे बघा ना. मीठ टाकायचं राहिलं आणि मीठ टाकायचं एवढंच ना. मसाला फ्राय करून द्यायचं. हां, त्याच्यानंतर हे बघा, हा मसाला, खोबऱ्याचा मसाला आहे ना, खोबऱ्याचा मसाला टाकायचा आणि मीठ. हे बघा. झाली मशरूमची भाजी तयार झाली. हे बघा, मशरूम भाजी मिक्स करायची, मस्त फ्राय करायची, झाली भाजी तयार. ह्याच्यामध्ये आपण पाण्यासाठी ग्रेव्ही पाहिजे असेल, ग्रेव्हीमध्ये पाणी टाकून पण वाढवू शकतो आहे ना, किंवा सुकी भाजी पण करू शकतो. ही मशरूमची भाजी तयार झाली मित्रांनो. ढवळा आहे ना मस्त पैकी. याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी टाकून वाढवू शकतो, पण आम्ही ग्रेव्ही नाही केली, सुकी भाजी केली आहे. बघा मित्रांनो, हे बघा, सुकी भाजी केलेली आहे मशरूमची. ओके मित्रांनो, असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. जर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.